त्या अवस्थेमध्ये भस्मे रांगत रांगत त्या भवानीच्या गाभाऱ्यापर्यंत त्यांना नेत असत, किंवा मग तिथून त्या पायऱ्या चढत असत भस्मे वरती येण्याची. म्हणजे हा जो खेळ होता हा महाराजांच्या लीला. असं हे शक्य नाही हो त्या दगडी पायऱ्यावरनं दडदड खाली येणं महाराजांना पाठीवर घेऊन. तरी काय महाराजांचं 15-20 किलो वजन असेल, शरीर अगदी कृश होतं, तरी सुद्धा शक्य नाही एवढं. 15-20 किलोची एखादी गोंड पाठीवर घेऊन आपण हा प्रयोग करून बघावा, काय आपल्याला करता येतं का नाही येतं. तुम्ही प्रश्न विचारला तर बरोबर आहे, पण महाराज तेव्हा बालसुलभ भावामध्ये म्हणजे तुळजाभवानी आई म्हणून हे करायची. हो, कारण त्यांनी ते इथे शक्ती म्हणून हे पण केलेलं. हा, इथे शक्ती म्हणून शक्तीशी संघ होता, कारण ती पत्नी होती आणि तिथे ती जगताची माय म्हणून तिला आई म्हटली. म्हणजे आजकाल नाही, बऱ्याच काळापासून असं म्हटलं जातं की ज्यांना आई नाही, म्हणजे मोठे पुढे, आता माझी आई गेलेली आहे किंवा ज्यांची आई गेलेली, त्यांनी आई गेल्याचा शोक कधीही करू नये. त्यांची आई ही त्यांची कुळस्वामिनी असते आणि प्रत्येकाची कुळस्वामिनी हे पार्वतीचंच रूप आहे. तुम्ही बघा कुठेही गेलात तरी ही सगळी रूपं पार्वतीच्या रूपामधनं आविष्कारित झालेली आहेत, म्हणजे शक्ती स्वरूपिणी जगदंबेच्या रूपातनं अवतरण झाले. आता थोडक्यात आपल्या शरीरामध्ये शक्ती स्वरूपिणी जगदंबा कुठे असते आणि शिव कुठे असतो, तर मूलाधार 7 चक्र सगळ्यांना माहिती आहे. त्या 7 चक्रांमध्ये जे मूलाधार चक्र आहे त्याच्यामध्ये शक्ती स्वरूपिणी जगदंबा बसलेली असते आणि शिव हा इथे आहे. हा इथे कैलास आहे, त्या कैलासावर तो शिव बसलेला आहे आणि त्याची जी एक पाय सोडून बसायची जी पद्धत आहे ती योग्यांची पद्धत आहे. तो पाय इथे आहे बघा, तर इथे त्या पायावर डोकं ठेवलं की इथे वरुणा आणि आसी अशा 2 नद्यांचा संगम आहे, म्हणून ती वाराग असते आणि मग तिथे शिवाच्या पायावरती डोकं ठेवायचं आणि मग तो साक्षी भाव कुठल्या नदीचा प्रवाह तपासतो, तो म्हणजे इथल्या गंगेचा प्रवाह. आणि शक्ती शिवाला भेटायला जाते ते आपण म्हणतो ना कुंडलिनी जागृती वगैरे हे प्रकार, त्यावेळेला तो सक्षम गुरु असेल तर ती कुंडलिनी जागृती होती. आजकाल कसं झालंय, गल्ली गोळात सुद्धा दुकानं निघाले, अमुक पैशात कुंडलिनी जागृती, त्यालाच काही कळत नसतं तू तुमची कुंडलिनी जागृत काय करतो. आणि मग उगाच काहीतरी नाटकं करायची, डोक्यावर हात ठेवायचा, झाली तुझी कुंडलिनी जागृत. तोही बोंबलत फिरतोय, हाही बोंबलत, दोघांनाही काही अक्कल नाही. अशातला प्रकार मी तुमची कुंडलिनी जागृत करतो आणि त्यांनी माझी कुंडलिनी जागृत केली, म्हणजे आंधळ्याने आंधळ्याला केलेलं मार्गदर्शन करतो, बरोबर. तर ते आंधळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला नको. तर ती शक्ती कायम, मी मगाशी म्हटलं बघा की तुम्ही साधे डोळे मिटलात तरी तुम्हाला असं जाणवतं की पाठीतलं काहीतरी वरती आहे. तर त्यावेळेला काय होतं, तुम्ही डोळे मिटल्यानंतर तुमच्या सगळ्या चित्तवृत्ती तुमच्या अंतरंगामध्ये एकवटल्या जातात आणि पाठीतनं जे वरती येतं ती शक्ती स्वरूपिणी जगदंबा त्या शिवाला भेटायला इथे. हा खेळ नित्य चालू असतो. कोणाकडनंही कुंडलिनी जागृती करून घेऊ नका, कोणाचंही शिष्यत्व पत्करू नका. तो सगळा पोरखेळ आहे. तुम्ही जन्माला आलात तेव्हापासूनच तुमची कुंडलिनी जागृत आहे. फक्त तिचा जो संचार चालू आहे, तिचा जो खेळ चालू आहे तो जाणून घ्यायची आपल्यात पात्रता नसते, म्हणून आपल्याला कुंडलिनी जागृती करून देणारे गुरु सापडतात. आपण त्यांच्या जाण्यात सापडतो. त्याच्याऐवजी जर ध्यानाचा मी सांगितलं, आपलं पहिलं कर्तव्य काय, ध्यान. त्या ध्यानामध्ये तुमचं जर सखोल असं ध्यान लागलं तर आपोआप ती जागृती होतच राहते. मग तुम्हाला तो कुंडलिनीचा खेळ करतो की ती शक्ती सतत शिवाला भेटायला कशी जाते आणि त्या शिवाशी भेटल्यानंतर मग पुन्हा ती जेव्हा खाली येते, हा आदान प्रदान चालू असतो सारा त्या रस्त्याने. मग एनर्जी आपण म्हणतो, या तपस्व्याकडे एनर्जी कुठून आली, या योग्याकडे एनर्जी कुठून आली, तर ह्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये जी कुंडलिनी वर खाली होत असते त्याच्यातनं जी सगळ्या शरीरात, त्याच्यातनं ज्या सगळ्या शरीराला जी ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा म्हणजेच एक एनर्जी. त्याचंच ते तपोबल, योगबल वगैरे म्हणतात. तर जेवढा एनर्जीचा संचय तुमच्या आतमध्ये वाढत राहतो तेवढा तुम्हाला त्याचा अनुभव येतो. मग इतरांना अनुभव येतो की अरे हा योगी आहे, हा म्हणेल ते होतो. मग शंकर महाराज जेव्हा म्हणायचं की शंकर महाराज जे काही सांगायचे ते खरं का व्हायचं, तर सतत उद्याचा भंडारा चालू होता ना आतमध्ये. काय ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकदम म्हणजे शांतपणा वाटतो, म्हणजे कुठले विचार येत नाही. ती अवस्था आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला वेगळी अवस्था येते. याचं कारणच असं आहे, तिथे एनर्जीचा जो प्रवाह असतो तो अतिशय
दाट असा प्रवाह थर असतो तिथे आणि एनर्जीचं ते सगळीकडे स्प्रेड झालेली असते ना एनर्जी. त्या ऑरामध्ये तुम्ही आता ऑरा बिरा शब्द हल्लीकडे फार कॉमन झाले. 8वीतला मुलगा सुद्धा म्हणतो माझा ऑरा तपासा. हो, त्याला काय कळतं ऑरा म्हणजे, पण म्हणतात माझा ऑरा तपासा. तेव्हा तो सुद्धा तपासू शकतो 8वीतला मुलगा तुमचे ऑरे कोणाचे. तुमच्या इथे मागे ना मला गुलाबी लाईट दिसतो, पांढरा लाईट दिसतो, तो कुठेतरी काहीतरी ऐकलेलं युट्यूब वरती बडबडत असतो तुमच्यावर. असे कोणाचे ऑरे तपासू नये, कारण त्याच्यामध्ये काही साध्य होत नाही. आणि तुम्ही कोणाला काय काय सांगणार, कुठल्या ऑरे तपासणार, असं नसतं त्याच्यात. उगाच काहीतरी ना वाहवत जाण्यात काही अर्थ नसतो. तर एका ठिकाणी गेल्यावर शांतता का वाटते आणि एका ठिकाणी गेल्यावर आपल्याला एखाद्यांच्या घरात गेल्यावर बघा असं वाटतं इथून कधी एकदा बाहेर पडतो असं वाटतं. आणि काही ठिकाणी गेल्यानंतर आपला पाय निघत नाही. मग घरातली माणसं म्हणतात केव्हा उठतो बाबा, आता काय झालं असं आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, आता हे मिस्टर कवळे आहेत आणि मिसेस कवळे, त्यांच्या घरी मुरुडला गेलं आम्ही कधी तरी त्यांच्या घरून आमचा पाय निघत नाही असं आहे. म्हणजे हा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. मी त्यांना असं सांगितलेलं आहे, पण तुमच्याकडनं आम्हाला जावंच वाटत नाही. तर ते म्हणतात मग राहायलाच या इकडे असा प्रकार आहे. म्हणजे हा जागेचा प्रश्न असतो. जागेचं एक आपल्याला जागेमुळे असतं का त्या माणसांमुळे असतं? माणसांमुळे असतं. माणसांची जी एनर्जी जेवढी पॉझिटिव्ह तेवढं तुम्हाला त्या घरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह. मग स्मशानात गेल्यानंतर तुम्हाला असं का वाटतं इथून लवकर घरी जावं म्हणून, आणि घरी गेल्यानंतर तुम्ही आंघोळ का करता? मग का नाही असं जाऊन तुमच्या खोलीत आडवं पडत तुम्ही? नाही, ते संस्कार, त्याला संस्कार म्हणत नाही. ती निगेटिव्हिटी आपल्यावरती जी आढळलेली असते ती कुठेतरी पाण्यामध्ये आपण त्याचा निचरा करतो. पूर्वीच्या काळी तर अशी पद्धत होती, पूर्वीच्या काळी वाहनाच घालत नव्हती लोक, पण जेव्हा वाहना घालायला लागली पायामध्ये तेव्हा स्मशानातनं जाऊन आल्यावर वाहना पण धूत असे. का तर ते चांबडं होतं ना, ते चांबड्याला ती आणखी निगेटिव्हिटी जास्ती चिकटली. आज तुम्ही आता आदिदासचे बूट घातले किंवा कुठले ब्रँडेड बूट घातले तर ते नाही धुता येत, बरोबर आहे. मग आधी त्याच्यावर पळवाट काय काढले भिक्षुक वर्गाने? वातेनं शुद्धता म्हणे. मग वातेनं शुद्धता म्हणजे मग काय पंख्यासमोर पाय बूट धरून उभे राहायचे का शुद्ध होणार म्हणजे स्मशानात जाऊन? असला आचरटपणा नसतो. शुद्ध करायचं म्हणजे तुम्हाला पाण्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला शुद्धता नाही. पाणी हा एकमेव कॉम्पोनंट आहे जो तुमच्याच काय कुठल्याही देहाची असो, कुठल्याही वस्त्राची असो, कुठल्याही वस्तूची असो शुद्धता करू शकतो. दुधाकडे क्वालिटी असून सुद्धा दूध कुठल्याही गोष्टीची अशी शुद्धता नाही करू. बादलीभर दुधाने आंघोळ केली झालं शुद्ध असं होत नाही. ती फक्त देवासाठी असते. आणि देवाला पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक का घालतात? तर प्रत्येक जण देवासमोर येऊन उभा राहतो दर्शनाला आलेला. तो काही फक्त पॉझिटिव्ह विचार घेऊन येतो, तो त्याच्यामधल्या निगेटिव्हिटी सुद्धा त्या मूर्तीवरती सोडतो. म्हणून रोज देवाला दुधाचा अभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक घातला जातो. लोक म्हणतात काय मूर्खपण आहे, तर दूध द्या कुठल्या तरी गरीब मुलाला. अरे गरीब मुलाला दूध द्यायचं असेल तर त्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. ते देवाच्या अभिषेकातलं काढून कशाला द्यायचं? ते ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तो सगळा अभिषेक. त्या दगडाला घातलेला अभिषेक नाही, कारण दगडामध्ये सुद्धा चैतन्य आहे. आपण जेव्हा नेहमी म्हणत असतो त्या चैतन्याच्या कणाकणाचा जो आविष्कार असतो तो त्या दगडामध्ये पण साकार झालेला असतो. म्हणूनच आपण त्या रूपाची पूजा करतो. जशी आपली शरीराची आंघोळ आहे तशी ती देवाची आंघोळ आहे. सगुण भक्तीने आपण सगुणात आहोत. आपलं देह म्हणजे सगुण आहे आणि तो देव आहे दगडाचा, तो पण सगुण रूपात. मग त्याला सजवावं असं का वाटतं? तुम्ही फटकं तुटकं देवाच्या अंगावर घालाल का? किंवा कुठलं तरी निर्माल्य आणून घे, ही ताजी फुलं समजून घे असं म्हणून त्याच्या डोक्यावर व्हाल? मग तेव्हा महाराज आमचे म्हणतात, शंकर महाराज, की साईबाबांच्या बोडक्यावर हा शब्द वापरला आणि किंवा माझ्या बोडक्यावर सोन्या चांदीचे मुकुट घालून काहीही मिळणार नाही तुला. साईबाबा तुला पहिला प्रश्न विचारणार, हे पैसे आणलेस कुठून या मुकुटासाठी? तुझ्या घामाचा पैसा आहे का 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा पैसा आहे? तो मला त्याचा हिशोब दे. आमच्या बोडक्यावर घालून काही होणार नाही, तुझ्या बोडक्यावर काय साचलं जाते ते बघतो. म्हणजे किती पापाचे थर तुझ्या डोक्यावरती, मग ते फेडायला किती जन्म घ्यावे लागतील. पण हे लोक म्हणतात असं काही नसतं, जन्म नसतात, काही नसतं, हा एकच जन्म. तुला कुठल्या गाढवाने सांगितलं हा एकच जन्म?
मग एकीकडे आपण काय म्हणायचं, डार्विनचा उत्क्रांतीवाद आपण शाळेमध्ये शिकलोय. माकडापासून उत्क्रांत होत होत माणूस झाला, आणि ज्या गोष्टींचा उपयोग नव्हता त्या गोष्टी माकडांनी म्हणजे त्या त्यागल्या, म्हणून शेपूट त्यागलेली. आता आपल्याला शेपूट नाही, आपण बिन शेपटाची सगळी माकडं चालते. पण हा उत्क्रांतीवाद आपण स्वीकारतो, पण पुनर्जन्म नाही, तसलं काही नसतं, असं काही नसतं. हे असं बोलायला ठीक आहे सगळं, पण जेव्हा ते दरवेळेला मग प्रत्येक जन्मात बोंबाबोंब असते, माझ्याच वाट्याला का, मी काय असं घोडं मारलंय कोणाचं, मी काय पाप केलं, तू आता नाही घोडं मारलं, मागच्या 4 जन्मापूर्वी मारले घोडं. मग त्याचं काय? या सगळ्याची उत्तरं ही अशी आहे. आणखीन कोणाला काय विचारायचं? मला विचारायचं, मी जेव्हा सकाळी ध्यानाला बसते तेव्हा कधी कधी खूप भाव खूप रडायला येते, प्रचंड असं नुसतं अश्रू, आणि कधी कधी एकदम कोरडं होतं, काहीच नाही होत. म्हणजे मला असं वाटतं की माझी भक्ती आहे की नाही असं नाही, भक्ती आहे त्याच्यामध्ये, फक्त अननेसेसरी ज्या इमोशन्स सबकॉन्शियस माइंड मध्ये ज्या अगदी फिट्ट दडून बसले, त्या ह्या जन्मातल्या आहेत असं नाही, अनंत जन्मातले. कारण माणूस मरतो तेव्हा आत्मा त्याच्याबरोबर सोबतीला मन घेऊन जातो माणसाचं, त्याला कोणाची तरी संगत लागते, ते एकटा जात नाही, आणि देह पडतो. मग पुढचा जन्म तुमचा जर असेल तर त्या जन्मामध्ये तो जेव्हा आत्मा त्या नवीन शरीरात प्रवेश करतो तेव्हा ते मन पण त्या शरीरामध्ये टाकून देतो. मग आता मनाचा, शरीराचा जसा डीएनए असतो तसा मनाचा पण डीएनए असतो, आत्म्याचा पण डीएनए असतो. मग जेव्हा त्या नवीन शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपोआप 2 पार्ट पडतात, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, जागृत मन, सुप्त मन. मग त्या सुप्त मनामध्ये अनंत जन्मांचे जे जे काही भावभावनांचं जे भांडार असतं ते तिथे साठवलेलं असतं, त्याचं कोडिंग असतं, ते त्याचं डीकोडिंग आपण कधी करत नाही, म्हणून ते कोडिंगनी भरत राहतं सारं. आणि मग ते कोडिंगनी भरत राहिलं मग त्याच्यावर की मग तुम्ही जसं म्हणतात तसं जर ध्यान व्यवस्थित लागत असेल तर त्या ध्यानामध्ये त्या सबकॉन्शियस माइंड मधल्या अनेक इमोशन्स ज्या तुम्ही लागून ठेवले जन्ममध्ये त्याचा निचरा होतो. मग तो निचरा होणार कसा, तर त्याला काहीतरी वेगळे इमोशन पाहिजे ना, म्हणून ते आश्रम वाटेल सगळं वाहून जातं. म्हणजे तुम्हाला ते रडायला येतं त्याचा तोच भाग. आणि काही काही वेळेला कोरडं तटस्थ असतात. कोरडं का असतात, तर त्या इमोशन्स आतमध्ये ज्या असतात त्या तशाच असतात की त्यांना इमोशन्सची गरज नाहीये, म्हणजे कुठल्या रडायची गरज नाही, त्यांचा निचरा व्हायची गरज नाही, त्यावेळेला तुम्ही कोरडे असतात. म्हणजे बघा, एवढं कप भरलेला आहे, त्यातला पाव कप तुमचा निचरा झाला, पण पाऊण कप जो आहे तो तसाच स्टँड स्टील आहे त्याच्यावर. तर त्या पाऊण कपाचा निचरा कधी होणार, ते प्रत्येक दिवशी त्या ध्यानामध्ये आपोआप त्याचं गणित मांडलेलं असतं, ते ठरवलं असतं, तुमच्या हातात नाही. त्यामुळे रडायला आलं, हमसा हमशी हुंदके देऊन जरी रडायला आलं ते रडू द्या. घरातलं कोणी घाबरलं तरी चालेल, त्यांना सांगायचं हार्ट अटॅक नाही आलेला, मी आपलं सहज भावाने रडते त्याच्यामध्ये, आणि ते निचरा होऊ द्यावा ना त्याच्यामध्ये. तो झाल्यावरती तुम्हाला हलकेपणाचा अनुभव येतो. मग हलकेपणाचा अनुभव येतो म्हणजेच ही चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट. म्हणजे मी मगाशी सांगितलं गिरक्या किंवा नटराज ध्यान, त्याच्यामध्ये हाच अनुभव. निचरा होणं महत्वाचं आहे शरीरामध्ये. कुठल्याही भावभावना जेवढ्या तुम्ही दाबून ठेवा त्याचा तुम्हाला त्रास या जन्मापेक्षा पुढच्या काही जन्मामध्ये होणार. त्याच्यापेक्षा या जन्मात सगळ्या बाबतीत मोकळेपणाने माणसं हसत नाही, मोकळेपणाने बोलत नाही. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे आपणच आपल्याला बांध घालून देतो ना, म्हणजे एक रेष आखून देतो, लक्ष्मण रेष, त्याच्या आतमध्ये जे जे काही सगळं कोंडलं जातं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट्ट बसलेलं असतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड आपोआप रिकामं होते, याचा फार मोठा हा उदाहरण आहे तुमच्या बाबतीमध्ये. ते होऊ द्या, जितकं रडता येईल तेवढं रडून घ्या त्याच्यावर. पुढच्या जन्मात रडायची हेच ठेवू नका, इच्छाच ठेवू नका कुठल्या जन्मात. आता आम्ही दोघे ह्या बाबतीत आणखीन एक बोलत होतो की आता असं झालंय ना की आपलीच माणसं म्हणजे मुद्दामून काही न करता पण आपोआप दूर होत. आपले नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, काहीही झालेलं नाही, विदाऊट एनी रिझन अशा गोष्टी घडत झाल्या की थोडीशी दुरी आलेली आहे एकमेकांच्या संबंधात. तर असं का होतं? असं का, याचं कारण ते मागच्या जन्मीचे हिशोब पुरे करताय तुम्ही. आणि मग तुम्हाला पुन्हा आणखीन सांगतो, तुम्हाला ते ज्या वेगाने तुमच्यापासून दूर जात आहेत त्याच्या चौपट वेगाने तुम्ही त्यांच्यापासून दूर जा, डिटॅच व्हायला शिका.
तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं मर्म हातात येईल. आणि एकदा डिटॅच झालं ना माणूस की आपण काय म्हणतो, मला काय त्याचं जाऊ, त्याचं तो बघेल किंवा मला कशाचं काही पडलं नाही. म्हणजे मग कालांतराने असं होतं की एखाद्याच्याबद्दल वाईट बातमी आली, जो आपल्याशी अतिशय क्लोज होता, तरी माणूस म्हणतो हो असेल झालं असेल, त्याच्या कारणाने तो गेला. इतकी तटस्थता यायला पाहिजे. याला पण मग त्याला रूडनेस नाही नाही म्हणतात, कारण तो इमोशन्स तुम्ही मग शेवटी बघा, तुम्ही गल्लत कुठे करता, पुन्हा रूडनेस, कोरडेपणा आणि इमोशन्स याच्यामध्ये तुम्ही अडकतायत. कुठल्याही सर्विस त्याला जसं मी सांगितलं की झोप आणि जेवण एकत्र करत नाही माणूस, तसं ध्यान आणि रामनाम एकत्र करता येत नाही. तसंच ह्या ज्या भावनांचा निचरा आहे किंवा डिटॅचमेंट आहे, त्याच्यात लोकांनी तुम्हाला समजू दे की कोरडेपणा आलाय, रूडनेस आलाय तुमच्यामध्ये. लोक काय काही बोलतात, तुम्ही शांत बसली तरी लोक म्हणतात काय पात्र बसलंय मेल पात्र, बरोबर आहे. किंवा तुम्ही स्वतःशी हसलं तरी काय येण्यासारखा हसतो. म्हणजे लोक तुम्हाला काहीही केलं तरी बोलणारच आहेत. मग त्याच्यापेक्षा तुम्ही डिटॅचच व्हा ना सगळ्या बाबतीमध्ये. जेवढं डिटॅच होणं आवश्यक आहे तेवढं व्हायचं, आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम लेवलला जायचं असेल तर जायचं. शंकर महाराज नेहमी हेच शिकवतात, तू स्वतःला ओळखायला शिक, तू डिटॅच हो सगळ्यांपासून. काही वाटायची गरज नाही. आपल्याला आता काय होतं, रस्त्याने जाताना समजा एखादा मेजर ऍक्सिडेंट दिसला तर आपण थांबून प्रत्येक वेळेला चौकशी करतो का काय झाले काय नाही. लोक काय म्हणतात, नको कसल्या भानगडी अडकायला नको, आपण चला पुढे चला. नाही घाटात एखादा ऍक्सिडेंट झाला आपण नाही थांबत तिथे. तिथे आपल्याला आपलं वाटतं का की हा रूडनेस आहे आपला, बरोबर आहे ना. वास्तविक ते ऍक्सिडेंट ज्यांच्या बाबतीत झालं असतं त्यांच्याशी आपला काही संबंध नसतो. पण आपण म्हणतो ना माणुसकी नावाची काही चीज आहे की नाही, पण माणुसकी नावाची चीज प्रत्येक वेळेला तुम्ही ती ऍप्लिकेबल केलीच पाहिजे असं काही नाही. कठोरपणा, रूडनेस हा पाहिजेच, तो फ्लेवर आहे आयुष्यात. त्या फ्लेवरची पण मजा घेता आली पाहिजे. दरवेळेला अश्रूंचीच मजा घेऊन कसं चालतं असं. सप्तशृंगी गडावर नेहमी जायचे. हो काय काय नाही, ती शक्तीच होती की मी सप्तशृंग गडावरची. ती आईच म्हणजे पार्वतीच रूप होतं की मी त्यांच्या अर्धांगिनीच आहे ती. आणि सप्तशृंग गडावरच्या देवीचं एक महात्म्य मी तुम्हाला सांगतो. तिची स्वरूप, तिचं रूप हे ओंकार स्वरूप आहे. जरी ती 18 हातांची आहे तरी तिचं रूप हे ओंकार स्वरूप आहे. ओंकार स्वरूपात शिवानी तिची तिथे स्थापना केलेली आहे. आणि जे जे अध्यात्म मार्गामध्ये, साधना मार्गामध्ये, ध्यान मार्गामध्ये पावलं टाकू इच्छितात त्या सगळ्यांची ती कुळस्वामी. म्हणजे तुम्ही म्हणाल आमची कुळस्वामी तुळजाभवानी आहे, तर आम्ही तिला कसं म्हणणार कुळस्वामी. तुमचं एक आयडेंटिटी कुठली आहे, जे लिगल तुमचं नाव आहे, तुमचं जे घराणं आहे, तुमचं जे कुळ आहे, तुमच्या ज्या पिढ्यानपिढ्या तिला पूजत आला ती तुळजाभवानी तुमची. पण जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये स्वतःची आयडेंटिटी निर्माण करता त्यावेळेला आध्यात्मिक आयडेंटिटीची मूळ स्वामी किंवा मूळ पीठ आहे ते सप्तशृंग. म्हणजे अध्यात्म मार्गामध्ये जे साधक वाटचाल करतात त्यांच्यावरती कृपा करण्याचं काम तिच्याकडे दिलं. त्यामुळे आध्यात्मिक साधकांनी नेहमी जेव्हा वाटेल त्यावेळेला तिथे जाऊन तिचं दर्शन घ्यावं. मग भरते उद्योग करू नये. पिवळा कण घेऊन का लाल त्याचा नारळ वाजतच नाही, हे असले उद्योग नाही करायचे. जाऊन फक्त एक हस्तक आणि मस्तक एवढंच आपल्याला मागणी आहे बस. हस्तक आणि मस्तकाशिवाय माणसाने कोणताही उपचार करू नये. एक एक द्वैत सिद्धांत आणि अद्वैत सिद्धांत आहे. तर द्वैतामध्ये आता सर तुकाराम महाराज कसे याच्यामध्ये काय म्हणतात सदैव वैकुंठाला गेलं. तर परमेश्वर असं बाहेर, काही म्हणतात की अध्यात्मामध्ये परमेश्वर आतमध्ये उद्यात असतात, तो आतमध्ये सापडतो. मग आपण म्हणतो भगवान विष्णूंच्या अवतार आहे, तुकाराम सदैव वैकुंठाला गेले. मग ते थोडंसं तिथे पण सदैव वैकुंठाचा अर्थ माहितीये का? सदैव वैकुंठ म्हणजे काय विमान वगैरे आलं नाही. आणि ते मूवीज मध्ये वगैरे असं दाखवतात. ती मूवी आहे म्हणून मूवी मध्ये काही दाखवू शकतात. सदैव वैकुंठ म्हणजे वैकुंठ कुठे आहे? अंतरंगामध्ये. म्हणजे मगाशी जी रामकृष्ण परमहंसांची जी गोष्ट सांगितली की त्यांना जे वाटत होतं एक पायरी मला अजून राहायला पाहिजे, तुकारामांची अवस्था सेम होती.
ते जेव्हा त्या एका पायरीवरती पुन्हा वरती गेले तेव्हा त्यांना ती अवस्था प्राप्त झाली की सदैव म्हणजे याच देहामध्ये त्यांनी मुक्तीचा सोहळा अनुभव. मेल्यानंतर मुक्ती नसते, मेल्यानंतर मोक्ष नसतो, मेल्यानंतर दुसरा जन्म असतो. मोक्षमुक्ती ही जगतानाच मिळायची असते, तीच म्हणजे सदैव वैकुंठाला जाणे. म्हणजे त्या आपल्या परमधामाला जर तो शिव असेल, नारायण असेल, आणखीन राम असेल, आणखीन कोणी कृष्ण असेल, तो इथे बसलेला आहे ना, त्याच्याशी तादात्म्य पावणं म्हणजे सदैव वैकुंठाला जाणे किंवा सदैव कैलासाला जाणे. मेल्यानंतर काही नावाच्या मागे काही लिहून काय उपयोग? काही नाही ना. तो जन्मता म्हणजे जिवंत असताना कैलासाला गेला का हे बघा तुम्ही. ते कैलास परिक्रमेला नाही, कैलास यात्रेला नाही, ते आम्ही केले, त्या अर्थी आम्ही काही आहोत. तसं नाहीये. कैलासवासी म्हणजे तुम्ही जिवंतपणे त्या कैलासामध्ये कुठल्या तिकडल्या कैलासात नाही, इथल्या कैलासामध्ये सामावून जाणं. मग तुम्हाला विमान येऊ दे, नाहीतर जम्बो जेट येऊ दे, काही पण काही फरक पडत नाही. नाहीतर सुपरसॉनिक जेटने तुम्ही जा. अर्थात ज्याचा प्रवास एवढा फास्ट होतो की ज्याच्या त्या पायरीवर जायचं असेल त्याचा सुपरसॉनिक जेटनेच प्रवास होतो. म्हणून तर ते विमान उतरवायला खाली. वास्तविक खाली काही उतरत नाही, वर काही जात, ते सगळं इथेच असतं. काही इथला तो आणि हे जर करायचं असेल तर प्रत्येकाने फक्त ध्यान करावं. आपला बेस एवढा ते आपण शंकर महाराजांचे पायी आहोत सगळे. त्यांचं एकच सांगणं आहे, ध्यान करा, ध्यान हा बेस तयार करा, त्याच्यावर बिल्डिंग कशी बांधायची ते माझ्या हातात आहे असं महाराज म्हणतात. मग त्या बिल्डिंगचं मटेरियल कुठलं ते महाराज ठरवतील ना, आपण नाही महाराजांना सांगायचं जरा इथे मला फॉल सिलिंग करून द्या, नाही सांगायचं महाराजांना. महाराज म्हणजे तुला फॉल सिलिंग हवंय का भोसडी, तर बघतो तुला. हे शिवी आहे महाराजांची आवड. म्हणजे सदैव वैकुंठाला जाणं वगैरे. मग लोकांनी आवई काय उठवली, अहो काय नाही, तुकाराम महाराजांचा खून झाला होता. तुकाराम महाराजांसारख्या मृदू स्वभावाच्या माणसाचा कोण खून करेल? म्हणजे कोणाचं एवढं डोकं फिरलं असेल याचा विचार करून बघा मला. कोणाचं? त्यांच्या अवतीभोवती जी निगेटिव्हिटी पसरली होती, लोकांनी जी पसरवली होती, त्या निगेटिव्हिटीचं अस्त्रच एवढं काही मोठं झालं होतं की तो आपोआप त्यांनी तुक्या म्हणून त्यांचं नामशेष करायचा प्रयत्न केला. त्यावरती तो खून झाला तुकाराम महाराज. वास्तविक मग तुकाराम महाराजांना जगद्गुरु पद मिळालं ना. आपण म्हणतो जगद्गुरु तुकोबार आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया तुका आला असे कळस म्हणतात. तसं इथे महाराजांचं तत्व उपयोगी आहे. महाराजांनी सांगितलं की तुकाराम महाराजांसारखा बेस तयार करता आला तर बघ, तसं ध्यान करता आलं तर बघ, तसं तादात्म्य पावता आलं तर बघ. मग तुका झाला असे कळस. मग ज्ञानदेवाने जो पाया रचला त्याच्यात तुकाराम महाराजांनी तो संपूर्ण इमला बांधला की जसे महाराज आपल्यासाठी इमला बांधतात. पण तुमची तेवढी श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये ते काही सोन्या नाण्याच्या कणग्या भरून देणार नाही, त्या डबे देणार नाही. ते फक्त आणि फक्त त्यांच्या कृपेचा आविष्कार आहे. तेवढं लक्षात ठेवा.